सुरू असताना अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यावर संताप व्यक्त केला। संजय शेषेराव कोहकडे असं या शेतकऱ्याचं नाव आहे। या संतप्त शेतकऱ्यानं विहिरीमध्ये उडी मारली आणि आत्महत्या केली। दोन्ही बाजूंनी नालीचे खोदकाम झाल्यानं कोहकडेंचा शेतीतला रस्ताच बंद झालेला होता। शेतामध्ये पाणी साचू लागलेलं होतं आणि त्यामुळे कोहकडेंनी अधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रार केली होती। तर आपण हा व्हिडिओ बघतोय जो माझा चाहती आलेला आहे। या व्हिडिओमध्ये कोहकडे आणि अधिकाऱ्यांचा एक संवाद सुरू आहे। कोहकडे त्यांची व्यथा मांडतायत अधिकाऱ्यांसमोर आणि त्यानंतर लगेचच कोहकडे यांनी विहिरीमध्ये उडी घेतली आणि आत्महत्या केली। नाही मी म्हटलं का मग तुम्ही शांत राहा, सांगा काय म्हणणं तुमचे। तुम्हाला तुम्ही पाहिलं ना तुम्हाला सोडून द्यायचं काही अडचण नाही। पहिले कुठून जात होतो ना आता काही तुम्हाला पाण्याचं तर मी तुम्हाला जागा उतारा आता केला, उतारा पाहिला ना रस्त्यात माहिती का तुम्ही आम्हाला सांगा ना, आम्ही ऐकतो ना। तुम्ही आमचं ऐकायला तयारच नाही। आम्ही तेव्हापासून पाणी निघून होतं, हे सरपंच निघून काढते सरपंच झाल्यापासूनच आमच्या मामा घेतलेले तुम्ही आधी तुमच्या मामाचा घेतलेला तुमच्या मामाचा आपण हे दृश्य बघतोय। शेतकरी आणि अधिकाऱ्यांमध्ये बराच वेळ वाद झालेला आहे। महसूल अधिकारी शेतामध्ये असताना शेतकऱ्यांना विहिरीमध्ये नाली जर व्यवस्थित केली तर काही अडचण तुमचं नुकसान करायचं म्हणून नाही मी म्हटलं का मग तुम्ही शांत राहा, सांगा काय म्हणणं तुमचे। तुम्हाला तुम्ही पाहिलं ना तुम्हाला सोडून द्यायचं काही अडचण नाही। पहिले कुठून जात होतो ना आता तुम्हाला पाण्याचं तर मी तुम्हाला जागा उतारा आता केला, उतारा पाहिला ना। या घटनेसंदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्यासोबत फोनवरून जोडले गेलेले आहेत। कृष्णा, खूप धक्कादायक हा सगळा प्रकार आहे। नेमकं असं काय घडलं की या शेतकऱ्यानं इतकं टोकाचं पाऊल उचललं आणि या अधिकाऱ्यांची या संदर्भात काय माहिती आहे किंवा काय प्रतिक्रिया आहे? सातत्यानं या सगळ्या संदर्भात अधिकाऱ्याकडे सदरील शेतकरी तक्रार करत होता आणि एवढ्या तक्रारी करून सुद्धा त्यावरती काही तोडगा निघाला नाही आणि त्यात अतिवृष्टी झाली आणि जे कारण तो सांगत होता की चर दोन्ही बाजूने खोदला गेला आणि त्यामुळे शेजाऱ्याने हा चर खोदलाय, माझं नुकसान होत आहे आणि त्यातच खूप मोठा पाऊस झाला आणि सगळी पिकं जी आहेत ती पाण्याखाली गेली आणि त्यामुळे हा शेतकरी संतप्त झाला। अधिकारी पोहोचले खरे पंचनामा करण्यासाठी, मात्र त्यांचं म्हणणं हेच होतं की तुम्ही जर याआधीच जर त्यांच्या तक्रारीकडे दखल घेतली असती तर अशी परिस्थिती झाली नसती आणि त्यावेळी अधिकारी आणि सदरील जे शेतकरी आहेत त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली आणि हा त्रागा सहन न झाल्यामुळे बाजूलाच एक विहीर होती, अधिकाऱ्यासमोरच त्या विहिरीमध्ये उडी घेतली। विहीर खूप खोल होती त्यामुळे त्यांना वाचवण्यात आलं नाही, प्रयत्न केले गेले मात्र यश आलं नाही आणि त्यामुळे आता परिवाराचं म्हणणं असं आहे की हे जे याला जबाबदार जे कोणी व्यक्ती आहेत म्हणजे त्या सगळ्यांवरती कारवाई करण्याची मागणी या ठिकाणी केली आहे। दुसरीकडे त्या भागातले आमदार विलास भुमरे हे देखील घटनास्थळी आणि त्या कुटुंबांची भेट घेतलेली आहे, त्यांच्याकडे देखील मागणी केलेली आहे आणि त्यामुळे एकीकडे सरकारी संकट आणि आसमानी संकट हे दोन्ही एकत्र आल्यामुळे अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली आणि शेतकऱ्याला आपलं जीवन संपवावं लागलं। आता या सगळ्यानंतर प्रशासन काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं आहे, मात्र एका शेतकऱ्याला सरकारी हलगर्जीपणामुळे या ठिकाणी जीव गमवावा लागला आणि विशेष म्हणजे तिथले जे अधिकारी होते त्यांच्या समोरच त्याला आत्महत्या करण्याची दुर्दैवी वेळ आलेली आहे। कृष्णा, धन्यवाद या माहितीसाठी। तर अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे। यानंतर आता या कुटुंबाला कशा रीतीने मदत दिली जाते बघणं महत्त्वाचं आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। देवानं मोदींच्या रूपानं भारतामध्ये अवतार पुरुष